अमित मोडक आहेत, PNGचे. मला आत्ताच जी माहिती मिळाली त्यानुसार ते सध्या आपल्यासोबत नाही आहेत, कारण काही तांत्रिक कारणास्तव त्यांचे संपर्क होत नाही. पण अभिजित फडणीसजी, तुमच्यासाठी प्रश्न आहे की सर्वत्र जर बघितलं तर टॅक्सच्या बाबतीत दिलासा मिळालेला दिसत नाही आहे. कृषी असेल त्या बाबतीत काही फारसं झालेलं दिसत नाही. रोजगाराच्या बाबतीत काही निर्णय घेतलेले आहेत. पण काल जे आर्थिक पाहणी अहवालात म्हणण्यात आलं होतं की जवळपास 78 लाख दरवर्षी रोजगार निर्मिती झाली तरच आपल्याला अपेक्षित दर गाठता येईल, बेरोजगारीचा दर कमी करता येईल. ओव्हरऑल बजेट कसं वाटलं? कसं आहे की आपल्याला बऱ्याच वेळेला आपण त्या भाषणाच्यामुळे खूप प्रभावित होतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी मोठ्या घोषणा झाल्या की बजेट चांगलं, अशी एक साधारण मानसिकता असते आणि ती काही चुकीची नाही. बऱ्याच वेळेला सगळे हे तपशिलामध्ये विषय असतात आणि त्याच्यामधलं सातत्य, धोरण सातत्य पण आपल्याला बघायला लागतं. म्हणजे विशेषतः सामान्य माणसाच्या दृष्टीने विचार केला तर घरांची गरज किंवा जी वीज पोचायची गरज होती, गॅसची गरज होती, ह्या मालिकेमध्ये आपल्याला गृहनिर्मिती ही ग्रामीण आणि शहरी क्षेत्रामध्ये ही दोन्हीकडे आपल्याला त्याचं सातत्य दिसतं. आणि त्याचबरोबर कितीतरी नवीन गोष्टींचा आपण एक मागोवा घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण केवळ एक आपल्याला करदात्यांना काय मिळालं एवढ्या मर्यादित स्वरूपात न बघता एकंदरीत वित्तीय शिस्त आणि ती दीर्घकालीन अर्थव्यवस्थेसाठी चांगली आहे का नाही ह्याचंही भान ठेवावं लागतं. आणि ते जर आपण विचार केला तर जरी खूप मोठ्या घोषणा या मध्ये झाल्या नसल्या तरी सुद्धा जे एक आपण म्हणू की नीती सातत्य जे आहे त्यातनं जे वंचित घटक आहेत त्यांच्यासाठी ज्या अत्यावश्यक अशा गोष्टी आहेत त्या उपलब्ध करून देणं, ह्याचं सातत्य आपल्याला दिसतं. आणि त्या मानाने आपल्याला असं वाटतं की मध्यमवर्गीयाला मिळालं नाही, परंतु एक खूप मोठ्या प्रमाणावरती वंचित घटकाला वरती आणण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. पायाभूत साधनांची निर्मिती, त्यातलं सातत्य आपल्याला असं दिसेल की 11 लाख कोटी रुपये आपण यावर्षीही या बजेटमध्ये दिलेले आहेत कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी. आणि त्यातनं जे एक वातावरण निर्माण होतं, त्याच्यातनं एक सातत्य उद्योगासाठी निर्माण होतं, सहजता निर्माण होते. त्या सगळ्या दृष्टीने विचार केला तर या बजेट जरी काही हेडलाईन अशा खूप मोठ्या घोषणा नसल्या तरी एक दीर्घकालीन पायाभरणीच्या दृष्टीने खूप चांगल्या गोष्टी, त्यांचं सातत्य आपल्याला इथे दिसतं असं मी म्हणेन. अगदी म्हणजे 2021-22च्या बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी सांगितलं होतं की पुढच्या 10 वर्षांचा आराखडा, आणि त्या दृष्टीनं या बजेटकडे बघा. आयसोलेटेड असं एक बजेट बघू नका, एक ओव्हरऑल पूर्णच्या पूर्ण आपल्याला एक रोडमॅप म्हणून याकडे बघा असं त्यांनी म्हटलं होतं. अनिल बाम सर माझ्यासोबत आहेत. प्रामुख्यानं आज या बजेटमधून काही संरक्षणविषयक तरतुदी अपेक्षित होत्या, कारण ज्या पद्धतीनं दक्षिण आशिया असेल, बांगलादेशमधली परिस्थिती असेल किंवा आपल्याकडे मणिपूरमध्ये बऱ्यापैकी आता संरक्षण क्षेत्र बळकट करण्याची गरज भासू लागलेली आहे आणि अशा वेळेला फारशा तरतुदी यात दिसत नाही आहेत. कसं बघता तुम्ही या बजेटकडे? हे जे बजेट आहे हे मला वाटतं रुटीन तरीकेचं बजेट आहे. म्हणजे जे 1 तारखेला जे इंटरिम बजेट पेश केलं होतं गव्हर्नमेंटनी, त्याचंच तेव्हाच दिसलं की याची वाट कुठे चालली आहे. हे बजेट जेव्हा इन्क्रीज केलं होतं की मागच्या BE पासून अबाउट 4.7%, तेव्हाच कळलं होतं की डिफेन्स आउटलेला तेवढा जोर दिला जाणार नाही. अनफॉर्च्युनेटली जर का आपण पाहिलं की जगामध्ये जे सिच्युएशन आहे, आणि जसं तुम्ही म्हणालात की देशाच्या आतमध्ये पण जे सिच्युएशन आहे, JNK मध्ये आहे किंवा मणिपूरमध्ये आहे किंवा तिकडे युरोपमध्ये युक्रेन आणि रशिया आहे किंवा मिडल ईस्टमध्ये हमास गाझामध्ये आहे किंवा इस्रायल आणि बाकी लोकांच्या मध्ये आहे, तर ह्याच्यामध्ये जे करायला पाहिजे होतं तितकं तरतूद मला दिसत नाही. हाऊएव्हर हे जे सामान्य प्रमाणे जे वर्षानुवर्ष आपलं बजेट वाढतं डिफेन्सचं, साधारण 10 ते 15% मध्ये इयर ऑन इयर वाढ होते, ज्याच्यामध्ये कॅपिटल आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये ती तरतूद तशीच राहते. साधारण रेशिओ असतो 60 to 40%, म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर 60% असतं आणि कॅपिटल एक्सपेंडिचर 40% असतं. ह्या वेळा एक जे वेगळं केलं आहे, प्रत्येक सर्व्हिसचं त्यांनी रेव्हेन्यू बजेट वेगळं ठेवलं आहे नेहमीप्रमाणे, पण जे कॅपिटल बजेट आहे ते त्यांनी कंबाईन ठेवलं आहे तिन्ही सर्व्हिसेससाठी. ती एक गोष्ट बाब चांगली आहे, कारण ह्याच्यामध्ये ऑप्टिमायझेशन ऑफ फंड्स होऊ शकतं. कारण प्रत्येक सर्व्हिसचं आपलं बेसिक प्रायोरिटाइज रिक्वायरमेंट्स असतात, ज्याला म्हणतात
लॉंग टर्म इंटिग्रेटेड पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग. त्याप्रमाणे प्रत्येक सर्व्हिसचं आपल्या डिमांड्स असतात, आपलं प्रोक्युरमेंट असतात आणि पुष्कळदा कॉन्फ्लिक्टिंग रिक्वायरमेंट्स असतात किंवा मर्जिंग रिक्वायरमेंट्स असतात. आता हे जे कॅपिटल आउटले कंबाईन केल्यामुळे ह्याच्यामध्ये ऑप्टिमम युटिलायझेशन होईल. आपण पाहिलंय की डिफेन्स बजेट हे रेग्युलरली दरवर्षी वाढतं आणि मागच्या 10 वर्षामध्ये हे बजेट जवळजवळ दुप्पट झालंय. पण काय आपण पेसमध्ये ठेवतोय, आपल्याला जे मॉडर्नायझेशन करायचंय, आपल्याला जे इंडिजिटलायझेशन करायचंय, आपल्याला आत्मनिर्भर व्हायचंय. परवा एका ठिकाणी व्हाईस चीफ ऑफ एअरफोर्सने म्हटलं होतं की आत्मनिर्भरता कॅनॉट बी ॲट द कॉस्ट ऑफ रिक्वायरमेंट ऑफ द फोर्सेस. हे लक्षात घेऊन आपल्या फायनान्स मिनिस्टरनी पुष्कळ तरतूद केलेली आहे. ती जी एक चांगली बाब आहे. पण मी म्हणेन की रुटीन प्रमाणे जे बजेट वाढलं आहे, आता आपला देश 4th लार्जेस्ट पॉवर आहे. US, चायना, रशिया नंतर आपला आहे आणि डिफेन्स एक्सपेंडिचर्स पण तकरीबन त्याच रेशिओमध्ये वाढत आहे. एक्झाम्पल द्यायचं तर ह्याच्यामध्ये कंपॅरिझन नाहीये. जर का US चं बजेट पाहिलं आपण डिफेन्सचं, $960 बिलियन बजेट फक्त डिफेन्ससाठी आहे. आपलं पूर्ण देशाचं बजेट तेवढं नाहीये. आपल्या देशाचं जनरली 75 to 83 बिलियन डॉलर्सचं बजेट असतं, जे की आपल्यासाठी ॲडिक्वेट आहे. पण जर का मॉडर्नायझेशन आणि रिक्वायरमेंट्स पाहिली, फॉर एक्झाम्पल आजच्या तारखेला जवळजवळ 50,000 ट्रूप्स ॲडिशनल चायना बॉर्डरवर डिप्लॉइड आहेत, कारण तिथली स्थिती तशी आहे. जर का हे सगळं आहे आणि आपल्याला इंटेलिजन्स, इक्विपमेंट, वॉरफेअर, एअरक्राफ्ट, शिप्स हवे असतील तर आपल्याला कॅपिटल आउटले आणि मॉडर्नायझेशनच्या बजेटमध्ये आपल्याला खूप वाढ करावी लागेल. कारण चायना जर का साऊथ चायना सी मध्ये अग्रेसिव्ह आहे आणि तो पाकिस्तान बरोबर इंडियन ओशन मध्ये एक्सरसाइज करतो, आपल्याला पाहिजे की आपले नेव्हल असेट्स किती वाढले पाहिजे. आपले आर्म फोर्सेसचे असेट्स, ते आर्मीचे असो, एअरफोर्सचे असो किंवा नेव्हीचे असो, हे मॉडर्नायझेशन मध्ये बजेट वाढलाच पाहिजे. आणि तो जो वाढवलेला आहे तो रुटीन प्रमाणे वाढवलेला आहे. ओव्हरऑल जर का म्हणता आलं तर बजेट सॅटिस्फॅक्टरी आहे, कारण जे बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत ते अवेलेबल झाले पाहिजे. आपल्याला हे कळलं पाहिजे की रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये मॅक्सिमम बजेट आपला पे अँड सॅलरीज आणि पेन्शन मध्ये जातो. मग उरलेला ॲक्विजिशन, उरलेला मॉडर्नायझेशन, उरलेला स्टोर्स आणि मिसलिनियस एक्सपेंडिचर मध्ये जातो. जर का ओव्हरऑल मी जर का डिफेन्स बजेट पाहिलं तर मला वाटतं हे सॅटिस्फॅक्टरी आहे. अगदी तुमचं म्हणणं आहे की ओव्हरऑल डिफेन्स बजेट सॅटिस्फॅक्टरी आहे आणि जो एक एक्सपेंडिचर आहे तो जास्तीत जास्त आपला वेतन आणि पेन्शन्स या सगळ्यावर जातो. त्यामुळे कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी आपल्याकडे फारसा वाव राहत नाही. मी फडणीसजी तुमच्याकडे येतो, कारण ज्या पद्धतीनं एक अपेक्षित असं होतं की ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या क्षेत्रामध्ये बजेटच्या तरतुदीची आवश्यकता आहे तिथे न करता हे साधारण इलेक्शन बजेट टाईप असं दिसतंय. कारण बिहार आणि आंध्र प्रदेशला बऱ्यापैकी या बजेटमध्ये समाधानकारक त्यांना जे आवश्यक होतं, खरं तर त्यांचा विशेष राज्याचा दर्जाची मागणी होती, तो काही देण्यात आला नाही. मात्र त्यांचे बघा 15,000 कोटी आंध्र प्रदेशला देण्यात आलेले आहेत, तर पूर नियंत्रणासाठी बिहारसाठी पण खूप आहे आणि विविध योजनासुद्धा त्यांच्यासाठी देण्यात आल्या आहेत. सरकारला पाठिंबा दिल्याचा हा मोबदला आहे का? कसं आहे की शेवटी आपण एका पॉलिटिकल इकॉनॉमीमध्ये राहतो, म्हणजे ज्याच्यामध्ये राजकीय अर्थशास्त्र चालू असतं. त्यामुळे आपल्याला ह्या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या करणं शक्य नसतं. एक मला थोडंसं त्याच्यामध्ये रंजक असं वाटलं की जेव्हा आपण पूर्वांचल हे एक आत्तापर्यंत म्हणत आलो, त्यावेळेला आसाम आणि त्याच्या पलीकडची राज्य हा एक त्याच्यामध्ये विषय असे. ह्यावेळेचे आपण तिथे शब्द पूर्वच वापरलाय, पण त्याच्यामध्ये जी घोषणा केलेली आहे ती बिहारपासून झारखंड आणि खाली आंध्र प्रदेश, आणि त्यामुळे त्याला राजकीय वास येण्याची शक्यता आहे. अर्थात ह्याच्यामध्ये एक थोडंसं स्पष्टीकरण मी देऊ इच्छितो की अशी एक भावना झालेली आहे की 15,000 कोटी रुपये आंध्र प्रदेशला दिले गेले, परंतु जर भाषण जे मी ऐकलं ते योग्य असेल तर त्याच्यामध्ये थेट पैसे न देता ज्या
आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, म्हणजे उदाहरणार्थ IMF आहे, त्यांच्याकडनं हे पैसे मिळण्यासाठी सरकार ज्या काही गॅरंटी वगैरे द्यायला लागतं ते देण्याची व्यवस्था करेल. हे 15,000 कोटी रुपये थेट बजेटमधली तरतूद नाही आहे अशी माझी भावना बजेट ऐकताना झाली. कुठेतरी झुकतं माप हे दिलं जाणार हे स्पष्ट आहे, पण म्हणूनच मला असं वाटतं की बिहारचा उल्लेख झाल्यानंतर लगेच ताबडतोब अर्थमंत्र्यांनी सिक्कीम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या सगळ्यांची घोषणा ताबडतोब थोडीशी बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न नक्की केला असं मला वाटतं. इक्विटी रिसर्च अॅनालिस्ट अजय वाळिंबे आपल्यासोबत आहेत आणि शेअर मार्केटने ज्या पद्धतीने या बजेटला रिस्पॉन्स दिलेला आहे किंवा प्रतिसाद दिलेला आहे, सुरुवातीला अगदी ज्या वेळेला मध्यावर बजेट होतं तेव्हा तो 1000 अंशांनी कोसळला होता आपला सेन्सेक्स, पण आता हळूहळू तो रिकवर होतो. आता माझ्याकडे ताज्या आकडे नाही आहेत, पण साधारण बऱ्यापैकी तो रिकवर होताना दिसतोय. अजय वाळिंबेजी, कालच आपण संध्याकाळी एक महत्त्वाची गोष्ट चर्चिली होती, तुम्ही स्वतः त्याबद्दल भाष्य केलं होतं, तो म्हणजे कालच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये जी भीती व्यक्त करण्यात आली होती की नव्याने जे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टर येत आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी किंवा त्यांची गुंतवणूक, त्यांचे पैसे सुरक्षित राहावेत यासाठी काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आपण कालच्या चर्चेतनं व्यक्त केली होती. आज तुम्हाला असं वाटतंय का की काही पुरेशी पावलं त्या दृष्टीने उचलण्यात आली आहेत आणि शेअर मार्केट ज्या पद्धतीने रिॲक्ट झाला, ज्या पद्धतीने त्याचा प्रतिसाद होता, त्यातनं काय अर्थ निघतो? नाही, मला असं वाटतं की म्हणजे काल आपण जे बोललो त्याप्रमाणे त्यांनी STT वाढवला, म्हणजे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स तो त्यांनी 0.01 चा 0.02 असा केला आणि तेच त्यांच्या मते ते पाऊल असू शकतं. परंतु म्हणजे बाकीच्या जे काही अपेक्षित उदाहरणार्थ PLI स्कीम केमिकल सेक्टरमध्ये स्पेशालिटी केमिकल्ससाठी आवश्यकता होती, जी मागणी होती उद्योगाची, कारण आता जी प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम आहे जवळपास ती 14 सेक्टरला आहे आणि त्याचं थोडं एक्सपान्शन होऊन ते साधारण 16 ते 17 सेक्टरपर्यंत जाईल अशी अपेक्षा होती. ते झालं नाही. लॉंग टर्म कॅपिटल गेन जसं मी मगाशी सांगितलं की 10%वरनं 12.5% तो झाला आणि 1 लाखाचं लिमिट वाढवून फक्त 1.25 लाख केलं, जी अपेक्षा 2 लाखापर्यंत होती. त्यामुळे ओव्हरऑल जर पाहिलं तर स्टॉक मार्केटमध्ये विशेष असं काही नाही. इनफॅक्ट जे झालं ते काय खास झालेलं नाही असं मी म्हणेन. आता स्टॉक मार्केट का सावरतंय किंवा ते थोडंफार तुम्हाला असं रिकवर झालेलं का वाटतंय, तर पहिल्यांदी जी रिॲक्शन असते ती नेहमी निजक रिॲक्शन असते. म्हणजे जसं मग अशी डॉक्टर फडणवीस म्हणाले की आपण ते डिटेलमध्ये जर बजेट वाचलं तर आणखीन कदाचित काही काही पॉझिटिव्ह पॉईंट्स याच्यात दिसू शकतील. उदाहरणार्थ डिसइन्व्हेस्टमेंट टार्गेट जे 1 लाख कोटीचं होतं ते वाढणार आहे का, किंवा आणखीन स्टेट गव्हर्नमेंटला आपल्याकडे ते कदाचित आपल्याला म्हणजे बारीक अक्षरांमध्ये दिसेल, जे आता कारण सगळ्याच गोष्टी काय सांगितल्या जात नाही स्पीचमध्ये. त्यामुळे डिसइन्व्हेस्टमेंट बद्दल काय आहे याच्याबद्दल माझ्या मोठ्या अपेक्षा आहेत. तसंच मला असं वाटतं की गुंतवणूकदारांच्या एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून त्यांनी असं आता जसं CSR साठी जी CSRची तरतूद आहे त्यामध्ये इन्व्हेस्टर एज्युकेशन हे ऑलरेडी इन्क्लुडेड आहे, पण किती कंपन्या ते करतात. म्हणजे मोस्टली फक्त बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा CDSL किंवा NSDL अशासारख्या ज्या संस्था आहेत त्या फक्त इन्व्हेस्टर एज्युकेशनच्या माध्यमाने पोचतात, ते सुद्धा जास्तीत जास्त शहरात. पण जर हे इन्व्हेस्टर एज्युकेशन मार्फत गावागावात जाऊन तळागाळात जाऊन जर F&O बद्दल सुद्धा जर माहिती दिली की हे किती रिस्की आहे किंवा जर तुम्हाला करायचं असेल तर त्याकरता काय नॉलेज आवश्यक आहे. कुठलंही ट्रेडिंग करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, फक्त त्याचं नॉलेज असणं आवश्यक आहे. हल्ली प्रॉब्लेम काय आहे की मला कुठल्याही गोष्टीचं नॉलेज नसताना सुद्धा मी जर त्या मार्केटमध्ये गेलो तर तिकडे इट बिकम्स ओव्हर क्राऊडेड. तर ज्याला शिक्षण आहे, ज्याला कळतं त्यांनी यावं आणि म्हणून इन्व्हेस्टर एज्युकेशनचं गरज आहे. अर्थात हा काय विषय अर्थसंकल्पात येईल असं नाही, पण CSR मध्ये पण त्याची तरतूद आहे, पण ते जास्तीत जास्त कंपन्यांना करायला प्रवृत्त करणं हे मला असं वाटतं एक मोठं काम झालं असतं. पण आणखीन एक चांगली गोष्ट जी मगाशी मी तुम्हाला सांगितली की डिस्ट्रेसमध्ये NPA जे कमी होत आहेत ना, ते NPA कमी होत आहेत ते आपल्याला सरळ सरळ कळतंय. फक्त आता आपल्याला पुढची जबाबदारी अशी आहे की ते NPA वाढता कामा नयेत. यात मला एकच धोक्याची घंटा दिसते. आता काही तिकडे भोगले साहेब आहेत आणि इतरही मान्यवर आहेत, पण जेव्हा तुम्ही 100 करोड्सचं डेट MSME सेक्टरसाठी विदाऊट कोलॅटरल अँड विदाऊट गॅरंटी देण्याची तरतूद 100 करोड्सपर्यंतसाठी जी तेव्हा करतायत तेव्हा त्याच्यामध्ये ह्या रिस्क डेफिनेटली येतात. प्लस त्यांनी असं सांगितलं की SMA अकाउंट म्हणजे स्पेशल मेन्शन अकाउंट जे असतात, म्हणजे उदाहरणार्थ तुमचा अकाउंट NPA व्हायच्या आधी त्याला स्पेशल मेन्शन अकाउंट म्हणतात, जेव्हा तो 30 दिवसाचा NPA असतो किंवा 60 दिवसाचा NPA असतो, तिथे सुद्धा
त्यांनी या कंपन्यांना जास्त त्याचा भार पडू नये किंवा अकाउंट एनपीए होऊ नये म्हणून जी काही तरतूद केली आहे त्याला तो एनपीए होणार नाहीत अशी तजवीज करायचं जे काही आता अर्थात ते डिटेलमध्ये मला बघायला लागेल, तर ते सुद्धा मला असं वाटतं की थोडंसं रिस्की आहे आणि बँक वुड बी लिटल हेजिटंट. कारण त्यांनी सांगितलं की तुम्ही पब्लिक सेक्टर बँक म्हणजे पुन्हा इथे पब्लिक सेक्टर बँकांनाच टाकलंय त्यांनी की त्यांनी त्याच्यासाठी एक फंड वेगळा ठेवणार आणि ते एमएसएमईला हेल्प करणार. एका अर्थी ते चांगलं वाटतं कारण एमएसएमई आपल्याला कायम एम्प्लॉयमेंट जनरेशन आणि भारताचा तो कणा आहे आणि immediate एमएसएमई हा कणा आहे. पण त्याच्याऐवजी करेक्ट, पण त्याच्याऐवजी जर त्यांनी आणखीन एक गोष्ट म्हणजे आता सध्या काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का की एसएमई सेक्टरला त्यांनी म्हणजे पैसे गोळा करण्याकरता किंवा लिक्विडिटी येण्याकरता एसएमई स्टॉक एक्सचेंज हा प्रकार चालू केला आहे ज्याच्यामध्ये पण त्याचं मिनिमम ऍप्लिकेशन 1,20,000 रुपीज आणि त्याचे लॉट आहेत ते लॉटमध्ये केलंय. त्यामुळे त्याच्यात हवी तशी लिक्विडिटी नाहीये. हेच जर तुम्ही मेनलाईन पब्लिक इश्यू सारखं केलं म्हणजे जिथे आता तुम्हाला एसएमई मध्ये जर व्यवहार करायचा असेल तर किमान 1,000 स्टॉक किंवा तुम्हाला कमीत कमी 1.5 लाख रुपये 1,20,000 रुपये पाहिजेत. हेच जर मेन लाईन मध्ये करायचं असेल तुम्हाला फक्त 15,000 पाहिजेत. तर ही अनॉमली असं मला असं वाटतं आणि त्यामुळे अर्थात त्याच्यात सरकारचं कारण मागच्या वेळी वेगळं होतं पण मध्ये ही आता त्याला 10 वर्ष होत आली आणि मार्केट सक्षम झालेलं आहे तर त्याच्यातलं ते लिमिट काढून टाकलं असतं ना तर खूप बरं झालं असतं. अगदी अगदी. मी तुमच्याकडे आणखी काही मुद्द्यांवर येणार आहे. अभिजित केळकर तुमच्याकडे येणार आहे पण त्याआधी मी राम भोगलेंकडे जाणार आहे कारण कालच्या अहवालामध्ये ज्या पद्धतीनं चिंता व्यक्त करण्यात आली होती एकूणच राजकीय अस्थिरता जी आहे जागतिक स्तरावरची त्या दृष्टीनं आणि वित्तीय तूट यावर सुद्धा एक चिंता व्यक्त करण्यात आली होती. आज फायनान्स मिनिस्टर म्हणजे निर्मला सीतारामन यांनी 4.5% GDPच्या तुलनेत ही तूट आणण्याचा प्रयत्न केला जाईल असं म्हटलं. आता ती 4.9% आहे. तुम्हाला असं वाटतं का की वित्तीय तूट कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आजच्या बजेटमध्ये किमान काही करण्यात आल्यात? बजेट ॲलोकेट करत असताना आपले उत्पन्न किती होणार आहे आणि आपला खर्च किती होणार आहे याचा हिशोब वित्तमंत्र्यांनी व्यवस्थितपणे मांडलेला आहे आणि बहुतेक वेळा एक्सपेंडिचर गव्हर्नमेंट जे असतं ते कुठल्या दिशेने आहे याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आपण जर या बजेटकडे आणि गेल्या काही बजेट्सकडे आपण जर बघितलं तर जास्ती भर हा गुंतवणुकीवर आहे, वाटण्यावरती फारसा भर नाहीये. मगाशी एक मुद्दा आला चर्चेचा की अन्नधान्याचे दर कमी राहतील. ऍक्च्युली MSP वर गव्हर्नमेंटला अन्नधान्य घेणं हे मॅन्डेटरी आहे त्यामुळे गव्हर्नमेंट जे काही विकत घेईल ते MSP देऊनच घेणार आहे. त्यामुळे गरीब कल्याण योजनेकरता जे 2 लाख कोटी रुपये खर्च होणार आहेत सरकारचे ते मी त्याच्याकडे बघताना असं बघतो की ते शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि शेतकऱ्यांना मिळत असताना तेवढ्या 2 लाख कोटी रुपयापर्यंतच्या मालाचं त्यांना MSPनी दर मिळणार आहे. म्हणजे अन्नधान्याचे दर कमी राहण्याची कारणं कदाचित वेगळी असतील पण हे कारण त्याच्यात निश्चितपणे असू शकत नाही. 11 लाख कोटी रुपये जर गव्हर्नमेंटनी इन्फ्रास्ट्रक्चरवर गुंतवणूक करण्याकरता वेगळे काढले असतील आणि त्या पद्धतीने ते गुंतवणूक करत असतील तर मला स्वतःला असं वाटतं की इनडायरेक्टली ते देशातल्या इंडस्ट्रीला अन्य मार्गांनी डिमांड क्रिएट करून देत आहेत आणि ती डिमांड क्रिएट करून देत आहेत. म्हणूनच आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षात इंडस्ट्रीचं आउटपुट आपलं सातत्याने वाढतंय. कुठली इंडस्ट्री तुम्ही घ्या त्या इंडस्ट्रीचं आउटपुट आपलं सातत्याने वाढतंय. त्यामुळे डायरेक्टली इंडस्ट्रीला काय दिलं असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ते आकडे कदाचित फार मोठे दिसत नसतील पण जेव्हा गव्हर्नमेंट वेगवेगळ्या क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट करताना आपण बघतो तेव्हा त्याचा इनडायरेक्ट बेनिफिट इंडस्ट्रीला किती मिळतो याचाही विचार आपण निश्चितपणे करायला पाहिजे. आणि डिफेन्स सेक्टरमध्येही इंडिजिनायझेशनचे जे प्रयत्न चाललेत आम्ही तर मॅन्युफॅक्चरर आहोत वेगवेगळ्या क्षेत्रात आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करत असतो आणि प्रत्यक्ष अनुभव असा आहे की गेल्या 10 वर्षात डिफेन्स रिलेटेड बिझनेसेस आमचे वाढत आहेत. म्हणजे ज्याला 5-5 वर्ष सॅम्पल दिल्यानंतर निर्णय घेतले जायचे नाहीत आणि 5 वर्षानंतर हे ऑर्डर मिळेल याची निश्चिती नसायची
आज परिस्थिती अशी आहे की तुमचं सॅम्पल अप्रूव्ह झालं आणि व्यवस्थित हे असलं तर पुढच्या 2 ते 3 लगेचच वर्षात प्रक्रिया. तुम्हाला अगदी. प्रत्यक्षात त्यातनं व्यवसाय मिळायला सुरुवात होते आणि वाढता व्यवसाय मिळायला सुरुवात होते. अगदी. एक शेवटचा मुद्दा मला मांडावासा वाटतो तो असा आहे की जे इथे स्टेटमेंट केलं गेलं की बजेटकडे ओव्हरऑल बघितलं पाहिजे. इंडिव्हिज्युअली मला काय मिळालं यापेक्षाही ओव्हरऑल बजेटमध्ये देशाला काय मिळणार आहे याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने या बजेटचा विचार केला तर असलेल्या परिस्थितीत वित्तमंत्र्यांनी गेली अनेक वर्ष जसं बॅलन्सिंग ऍक्ट केलेलं आहे, म्हणजे अक्षरशः ती दोरीवर तारेवरची कसरत. चालणं हा, असतं ते. अगदी. तर त्या चालण्यात त्यांनी जो बॅलन्सिंग ऍक्ट केलेला आहे तो आपण सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे. अमुक एका क्षेत्राला हे जास्तीचं मिळायला पाहिजे होतं ही अपेक्षा असणं योग्यच आहे, पण ती अपेक्षा पूर्णपणे आपल्या पदरात पडेल अगदी असं अपेक्षा ठेवणं बजेटकडनं अगदी, अगदी. हे म्हणजे आपण मात्र एखाद्या योग्य बजेटकडे, नाहीये. एखाद्या आणि मला अर्थसंकल्पाकडे स्वतःला असं वाटतं की अगदी एखाद्या अर्थसंकल्पाकडे आपण आयसोलेटेड किंवा सेपरेटली न पाहता लॉंग टर्म त्याचा काय परिणाम होईल त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यांनी जो मुद्दा मांडला केळकरजी, मला त्यावरच तुम्हाला विचारायचं आहे की आपण साधारणतः एखादी सवलत मिळाली की आपल्यासाठी खूप काहीतरी केलं असं वाटायला लागतं. तशाच स्वरूपाचं आपण अर्थसंकल्पाचं आकलन करत असतो. MSME प्रामुख्यानं जो रोजगार निर्मिती करणारा एक महत्त्वाचा घटक आपल्या इकॉनॉमीमध्ये आहे, MSMEच्या दृष्टीनं लॉंग टर्म प्लॅनिंग होणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं मला काही साधारण योजना याच्यात दिसत आहेत. मुद्रावरचं कॅप आता ते 20 लाखापर्यंत नेलेलं आहे. तुम्हाला असं वाटतंय का की पर्याप्त तरतुदी यात करण्यात आलेल्या आहेत प्रामुख्यानं MSMEसाठी? भारतामध्ये जितके उद्योग आहे त्याच्यामध्ये जसं म्हणतात की MSMEचा सगळ्यात मोठा वाटा आहे आणि MSMEचा सगळ्यात मोठा वाटा हा रोजगार निर्मितीमध्ये सुद्धा आहे. एका माहितीनुसार जवळजवळ 60 कोटी रोजगार भारतामध्ये आहे आणि या 60 कोटी रोजगारापैकी 90% रोजगार हे या लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये आहेत. तर सरकारने त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे आणि या बजेटमध्ये त्यांच्याकरता भरपूर तरतुदी किंवा प्रयत्न करण्यात आलेला दिसतोय. तो पुरेसा आहे की नाही हे तर काळच कळवेल. जसं त्यांनी म्हटलं की आम्ही ती मुद्रा योजना त्याची काय लिमिट 10 लाखावरून आता काय 20 लाख करणार. पण वस्तुस्थिती अशी पण आहे, मी एक 2-4 दिवसांनीच पेपरमध्ये वाचलं होतं की कुठल्या तरी पर्टिक्युलर राज्यामध्ये कितीतरी कोटी रुपये मुद्रा लोन ज्यांना दिलं होतं त्या लोकांनी डिफॉल्ट केलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे की म्हणजे मुद्रा करता यांनी योजना चांगली काढली आहे, त्याचा फायदा MSMEला होईल अशी त्याच्या मागची भूमिका आहे. मात्र जे लोक लोन घेतात आहे ते परतफेड करत नाही आहे, ते पळून जातात आहे. त्याच्यामुळे सध्या बँका सुद्धा मुद्रा लोन द्यायला मागे पुढे पाहतात आहे. ही एक घोषणा चांगली होती की ज्यांनी लोन वापस परत चांगलं केलं आहे त्यांनाच आम्ही नवीन लोन देऊ आहे. पण याच्या व्यतिरिक्त ज्या स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजला तुम्ही मदत केलेली आहे त्यांच्या मागे लागून सक्त वसुली करून किंवा त्यांना मिळाला फायदा त्यांच्याकडनं घेतला आणि तशा सक्त तरतुदी केल्या तरच या योजनांचा फायदा होणार आहे. अदरवाईज नुसत्या घोषणा करून किंवा नुसते पैसे देऊन काही फायदा होईल असं मला वाटत नाही. अगदी शंतनूजी, मगाशी तुम्हाला पानसेजी बोलायचं आहे, पण शंतनूजी मगाशी तुम्ही जो मुद्दा मांडला होता की स्टार्टअप्स किंवा इतर माध्यमातून काही सवलती दिल्या असतात किंवा इतर माध्यमातून काही प्रोव्हिजन्स केल्या असतात तर त्या फायदेशीर ठरल्या असत्या. पण केळकरांनी आता जो मुद्दा मांडला की सरकार अनेक योजना राबवतं, अनेकदा फायनान्स केला जातो आणि त्यासाठी एक योजना चांगली असते, पण त्याचा लाभ घेणारे जे लाभार्थी असतात ती योजना वेगळ्या पद्धतीने घेतात आणि मग त्याचा अपेक्षित जो परिणाम आहे अर्थव्यवस्थेवर तो होताना दिसत नाहीये. स्टार्टअप्ससाठी प्रामुख्यानं काय जबाबदाऱ्या स्टार्टअप सुरू करणाऱ्यांवर आहेतच, प्लस सरकारनं त्यात आणखीन काही सुधारणा करण्याची गरज आहे, तर त्या काय आहेत नेमक्या? नक्की. आता सुरुवात जर का मुद्रा योजनेने, जर का केळकर सर जसं म्हणाले की एका बाजूने खूप सारे कर योजना मुद्रा लोन्स जे आहेत तर डिफॉल्ट्स होत आहेत, पण त्याची एक दुसरी बाजू जी आम्ही जेव्हा क्लायंट्सना कन्सल्ट करतो ज्या स्टार्टअप्सना, तेव्हा आम्ही अशी अनुभवतो की सरकार घोषणा करून मोकळं होतं की एवढे करोड रुपये आम्ही मुद्रा योजनेला दिले, लिमिट वाढवलं. आता मुळात ह्याच्यात त्रास असा होतो की सरकार प्रत्येक बँकेच्या ब्रांचला किंवा प्रत्येक रिजनला एक कोटा देतं, टार्गेट देतं. त्याच्यात असं ऑब्झर्व होतं की त्या बँकेचा जो ब्रांच मॅनेजर आहे तो सर्वात आधी हे बघतो की सर्वात चांगलं खातं कुठलं आहे माझ्या इकडचं, सर्वात चांगला उद्योजक कुठला आहे की जो डिफॉल्ट करणारच नाहीये.
सो बेसिकली ही इज जस्ट ट्राइंग टू सेव्ह हिज ओन स्किन, की तो म्हणतो की माझ्या डोक्याला मनस्ताप कसा कमी होईल ते मी बघतो. रिकव्हरी वगैरे त्या सगळ्या आणि गोष्टी ह्या टाळण्या. सगळ्या इश्यूज मध्ये होतं असं की ज्याला खरंच गरज आहे आणि एक असा उद्योजक आहे की तो खरंच मेहनती पण आहे, पण त्याला हे मिळतच नाही. आणि आपण जर का ओव्हरऑल मागच्या 7 ते 8 वर्षात भारताची ओव्हरऑलच आर्थिक परिस्थिती बघितली, जी इकॉनॉमिक ग्रोथ मिळाली आहे, मी असं म्हणेन की ह्याला फक्त सरकार कारणीभूत नाहीये. अर्थातच सरकारने एक पोषक वातावरण नक्कीच जरूर तयार केलं, पण ऍक्च्युअलमध्ये जर का आपण बघितलं तर जे उद्योजक आहेत त्यांनी जी मेहनत केली आणि ओव्हरऑलच एक भारतीय नागरिकाचा जो एक आपण म्हणू ना स्वभाव आहे, मेहनत करायची जी वृत्ती आहे, त्याच्यामुळे ही इकॉनॉमिक ग्रोथ झालेली आहे. तर मला असं वाटतं की सरकारने घोषणा तर केल्या आहेत त्या चांगल्याच आहेत, पण त्याचं जे ग्रासरूट लेवलचं इम्प्लिमेंटेशन आपण म्हणतो की त्यांनी एक मागे बघून एक बघितलंही पाहिजे की आतापर्यंत दिलेल्या ज्या स्कीम्स आहेत तर त्या किती इम्प्लिमेंट झाल्यात, त्या कोणाला दिल्या गेलेल्या आहेत. तर एक हा प्रश्न झाला की स्टार्टअप पर्यंत त्या पोहोचतच नाही ज्यांना खरंच गरज आहे. दुसरं एक आपण जर का ह्याच्यात बघितलं तर एक असा विरोधाभास आहे या बजेटमध्ये की सरकार किंवा फायनान्स मिनिस्टर जेव्हा अनाऊन्स करतात तर मला असं वाटतं आपण एक मराठीमध्ये एक म्हण आहे की दिव्याखाली अंधार, की सरकार आपलं नेहमी म्हणतंय की आम्ही SMEs-ना, MSME सेक्टर्सना, स्टार्टअप्सना आम्ही टेक्नॉलॉजिकल सपोर्ट देऊ, बऱ्याचशा काही स्कीम्स देऊ जेणेकरून या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतील. पण सरकारला हे समजून घेतलं पाहिजे की जे स्टार्टअप्स आणि SMEs आहेत ते सक्षम आहेत टेक्नॉलॉजीला अडॅप्ट करायला. खरी जी गरज आहे ती आहे की सरकारच्या ज्या सिस्टम्स आहेत की जसं आरओसीची वेबसाईट असेल, इन्कम टॅक्सची वेबसाईट, जसं मगाशी केळकर सर म्हणाले की ओव्हरऑलच आपण आतापर्यंत मागे म्हटलं की जे कन्सल्टंट्स आहेत तर जेव्हा सरकार एखादी अनाउन्समेंट करतं की आम्ही आमची वेबसाईट आता रिव्हॅम्प करतोय, तेव्हा पहिली धडकी जी भरते ती कन्सल्टंट्सना असते. कारण की जे चालतंय ते बिघडवणं हा पास्ट एक्सपिरियन्स आहे सगळ्या कन्सल्टंट्सचा. तर स्टार्टअप्सना दुसरा जो सपोर्ट टेक्नॉलॉजिकल पाहिजे आहे तो त्यांच्या सिस्टम्स इम्प्रूव्ह करण्यात नको आहे. जो ऍक्च्युअलमध्ये सपोर्ट पाहिजेत की ज्या गव्हर्नमेंटच्या सिस्टम्स आहेत, ज्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट्स किंवा पोर्टल आहेत की ज्याच्यावरून ह्याचे बेनिफिट्स मिळतील, तर त्या फक्त आतापर्यंत अनाऊन्स झालेल्या दिसल्या. त्याचं जर का ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन आपण बघितलं तर आपण म्हणू की जीमेलची वेबसाईट प्रॉब्ली त्याच्यापेक्षा जास्त चांगली चालते, किंवा एखाद्या इंडियन स्टार्टअपने बनवलेली साधी वेबसाईट जिकडे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटपेक्षा जास्त ट्रॅफिक आहे ती जास्त चांगली चालते. वारंवार घोषणा करण्यापेक्षा गरजा लक्षात घेऊन त्या दृष्टीने तरतुदी करणं गरजेचं आहे. पानसीजी, तुम्हाला काहीतरी एक मुद्दा मांडायचा आहे. मी पुन्हा केळकरांकडे जाणार आहे एका महत्वाच्या मुद्द्यावर. मी एक 2 मुद्दे, एक कृषी क्षेत्रासंदर्भात आणि एक तुम्ही मगाशी जो अप्रोच जो सांगितलं की या बजेटकडे ओव्हरऑल बघितलं पाहिजे, प्रत्येकाने आपल्याला काय मिळावं हे न पाहता एक ओव्हरऑल अपेक्षापेक्षा मी याच्याशी अजिबात सहमत नाही. हे असा विश्वकल्याणाचा अप्रोच वगैरे बजेटमध्ये काही नसतो. आणि कोणाला वेळ आहे? हा वेळ विश्वकल्याणासाठी मी बघावं असं काही नाही. मला काय याच्यामध्ये मिळणार आहे, ह्यामध्ये एक बजेटचा महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये जी डेफिसिटची फिगर आहे, म्हणजे सरकारचं उत्पन्न आणि खर्च याच्यामधला फरक आहे, ते कर्जातून घेणार असतं. त्या कर्ज जास्त घेतल्यामुळे व्याज दर वाढणार असतात आणि मग माझ्या खिशातून पैसे जास्त जाणार असतात माझ्या होम लोनसाठी, हाऊसिंग लोनसाठी. त्यामुळे बजेट हा एक ताबडतोब होणारा हा फरक आहे. त्याचबरोबर योजनांचा फायदा होतोय की नाही, माझा इन्कम टॅक्स कमी होतोय की नाही हे मी बघावं. त्याच्यावर विश्वगुरूचा किंवा काही विश्वकल्याणाचा मार्ग काही बघायची गरज नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, कृषी क्षेत्राच्या भावाच्या दराबद्दल जे काही बोलणं झालं तो, त्यामध्ये म्हणलं की MSP मिळतंय ना शेतकऱ्यांना, मग कशाला रडारड करता. प्रथम एक बघायला पाहिजे MSPचं कॅल्क्युलेशन हा एक चुकीच्या आधारावर आहे, ज्याच्यात माझी फिक्स कॉस्ट घेतली जात नाही. आणि दुसरं, MSP आणि बाजार दर याच्यामध्ये फरक आहे. बाजारामध्ये डिमांड अँड सप्लाय प्रमाणे भाव ठरतात, MSP हे कॉस्टच्या प्रमाणे देणारी गोष्ट आहे. बाजारामध्ये जेव्हा सरकार जे खरेदी करतं केवळ MSP करतं असंच नाही, हे गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवावी की जर खाली पडल्यावर सुद्धा सरकार बाजारात उतरतं आणि त्या कमी दरामध्ये सरकार खरेदी करतं, कारण त्यांना हे अशा गरिबांना कल्याण गोष्टीमध्ये खर्च करायचे. जेव्हा मला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जास्त भाव मिळाले असतात तेव्हा सरकार एक्सपोर्ट बॅन करतं, भाव कमी करतं आणि त्यामध्ये घेतं. त्यामुळे MSP मध्ये मिळतं ह्याच्यामध्ये खुशी बाळगा ही गोष्ट योग्य नव्हे. खरं हा दराचा जो विषय आहे ना, हा प्रत्येक जण बघा, कुणालाही विचारा शेतमालाचे दर काय नियंत्रित करायला हवेत. हो, हा जो आता तो अपप्रचार शब्द वापरत नाही आजकाल, तो नॅरेटिव्ह शब्द चांगला आहे. हे जे नॅरेटिव्ह जे आलंय ना, नॅरेटिव्ह जे आलं ना की शेतमालाचे भाव हे कमीच पाहिजेत. कोणी परवा माझा 21 वर्षाचा भाचा सुद्धा म्हणायला लागला शेती हे जीवनावश्यक आहे म्हणून नियंत्रित व्हायला लागलं.
अरे नियंत्रित म्हणजे कमी व्हायला पाहिजे. एकालाही वाटत नाही हो, जो कोण बोलतो ना त्याच्या खिशाला बिलकुल चाट पडणार नसते. सगळ्या की आज त्याला पण म्हणतो नियंत्रित व्हायला असतं. हे विश्वकल्याणाचा अप्रोच घेऊन की अगदी. गरिबांचा नाही नाही, तुमचाही मुद्दा हा बरोबर आहे की प्रत्येकाने आपल्यापुरतं बघावं, किमान आपल्याला काय मिळालं यातनं, हे हा तर एक कॉमन सेन्स आहे. आणि शेतकऱ्याला जास्त पैसे मिळवण्यापेक्षा मला कमीत किमतीत मिळावे, हा. ही गोष्ट कुठून आली? उद्या शेतकऱ्यांनी पिकवणंच बंद केलं तर डिमांड सप्लाय प्रमाणे मला भाव मिळावा, अगदी शेतकऱ्याला कमी मिळावे भाव का? अगदी या मुद्द्याकडे येतो मी. नंतर तुम्ही जो MSPचा मुद्दा मांडला तो सुद्धा किती फोल आहे ते आपण त्याच्यावर पण चर्चा करू. पण केळकरजी, तुम्हाला मी हा प्रश्न विचारतोय की असं एक अंदाज व्यक्त केला जात होता की कदाचित या बजेटमधनं महाराष्ट्र आणि हरियाणाला सर्वाधिक तरतुदी त्यांच्यावर म्हणजे दौलतजादा केला जाईल अशा स्वरूपाचं एक चित्र मांडलं जात होतं. पण महाराष्ट्राचा उल्लेखही या बजेटमध्ये करण्यात आलेला नाही, कारण निवडणुका महाराष्ट्राच्या तोंडावर असताना फारशी तरतूद महाराष्ट्रासाठी दिसत नाहीये. काय कारण वाटतंय? नाही, असं म्हणतात की अर्थकारणावर राजकारणाचा परिणाम असतो, पण या बजेटमध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे एकूण त्यांची जी वाटणी केलेली आहे आणि महाराष्ट्र सोडून बाकी राज्यांना जी भरपूर मुक्त हस्ते वाटणी झालेली आहे, तर थोडं संभ्रमात टाकणारं बजेट आहे. मे बी त्यांना निवडणुकीचे निकाल माहिती आहे की काय असं वाटतं याच्यामध्ये. मात्र एवढं आहे की महाराष्ट्राकरता विशेष तरतुदी नाही. तसं देशाचं बजेट आहे, आपण असं राज्याकरता आपण बघू शकत नाही. पण ती एक जी मध्ये मी माहिती वाचली होती की कुठल्या राज्याकडनं म्हणजे 1 रुपया जर सरकारला आला तर तो किती वापस केला जातो. तर ही वस्तुस्थिती आहे की 1 रुपया मिळाला बिहारकडनं 1 रुपया, तर त्याला 7 रुपये वापस केले जातात. अगदी. म्हणजे पूर्वांचल जो भाग आहे तिथे त्याची गरज आहे, हा भाग वेगळा. पण वस्तुस्थिती आहे की करदाते वेगळे आहे, जिथून पैसे मिळतात ते लोक वेगळे आहे. मात्र पैशाचा ओघ हा दुसरीकडे चाललाय. महाराष्ट्र माझ्या मते सगळ्यात जास्त कर देणारं राज्य असून सुद्धा महाराष्ट्राकडे तसं लक्ष देत नाही, कारण आपल्याला संपूर्ण भारताचं चित्र बघायचं आहे. पण फक्त महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर तरतुदी कमीच आहे आणि नक्कीच निवडणुकीला समोर ठेवून असलं केलेलं नाही असं दिसतंय. त्याच्या मागे काय भूमिका असेल हे माझ्या तरी आकलना पलीकडे आहे.